महाराष्ट्र ATSची राज्यव्यापी धडक. पाकिस्तानातील गँगस्टर शहाजाद भट्टीशी कथित संबंध असलेले 112 संशयितांना ताब्यात. जालना जिल्ह्यातील काही संशयित महाराष्ट्र ATSच्या पथकाच्या ताब्यात. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांना देशविरोधी कारवायाकडे वळविण्याचा संशय. राज्यभर एकाच वेळी छापेमारी कसून चौकशी सुरू. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने ATS देशविरोधी कारवायावर मोठा प्रहार करत शुक्रवारी पहाटे राज्यभर व्यापक धडक कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या कुख्यात गँगस्टर शहाजाद भट्टी याच्याशी कथित संबंध असल्याच्या संशयावरून राज्यातील विविध भागातून 112 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि अंबडमधून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या माहितीनुसार या विशेष मोहिमेसाठी महाराष्ट्र ATSच्या सर्व 14 युनिट्स तैनात करण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. प्राथमिक तपासात पाकिस्तानमधून कार्यरत असलेले गँगस्टर शहाजाद भट्टी आणि त्यांचे सहकारी इंस्टाग्राम, टेलिग्राम व फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय युवकांशी संपर्क साधत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. युवकांचे ब्रेन वॉश करून त्यांना देशविरोधी कारवायाकडे वळविण्याचा एक मोठा प्रयत्न होत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर त्यांनी ही मोठी कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांचे मोबाईल फोन, सोशल मीडिया अकाउंट्स, इंटरनेट चॅट्स आणि डिजिटल पुरावे ATSकडून तपासले जात असून शहाजाद भट्टीच्या नेटवर्कशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याचे सांगितले जात आहे. सध्या सर्व संशयितांची ATS अधिकाऱ्याकडून कसून चौकशी सुरू असून महाराष्ट्रात कोणतीही मोठी दहशतवादी कारवाई किंवा सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा कट रचला गेला होता का याचाही तपास सुरू आहे. ATSच्या या राज्यव्यापी कारवाईमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून देशविरोधी नेटवर्क विरोधातील ही आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या मोहिमेपैकी एक मोहीम मानली जात आहे. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.